नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे वास्तव संख्येमधला अपरिमेय आणि वास्तव संख्या। जर त्यामध्ये अपरिमेय आणि वास्तव संख्या आपल्याला माहितीच आहे की या क्यू अक्षराने हा संच दाखवला जातो। परिमेय म्हणजे ज्या संख्या परिमेय नाही त्या संख्यांना आपण अपरिमेय संख्या म्हणतो। मग क्यू परिमेय संख्या कोणत्या आहेत, कशा स्वरूपात असतात तर p/q स्वरूपात या संख्या असतात। गुणधर्म पद्धतीने तर p आणि q हे घटक आहेत कशाचे, पूर्णांक संख्यांचा घटक आहे। परंतु यामध्ये q हा शून्य नको आहे, q हा शून्य नको आहे। तर अशा प्रकारे या अपरिमेय आणि संख्या आहेत, ज्या परिमेय नसलेल्या सर्व संख्यांना अपरिमेय संख्या असं आपण म्हणू शकतो। मग अशा कोणत्या 7 प्रकारच्या संख्या आहे, उदाहरणार्थ वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे। हे आपण अप्रत्यक्ष सिद्धता देऊन सिद्ध करू शकतो। अप्रत्यक्ष सिद्धता याता कशा आहेत त्यात नवीच्या आपल्याला भूमितीच्या भागामध्ये आपण शिकलेले प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सिद्धतेमध्ये। मग काय करूया, मग या ठिकाणी समजा की वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या आहे असं मी म्हणतो। ही परिमेय संख्या आहे असं म्हणतो। परिमेय संख्या आहेत म्हणजेच काय, वर्गमुळात 2 बरोबर p/q अंश आणि छेद स्वरूपातली संख्या आहे। दोन्ही बाजूचे जर वर्ग केले, या ठिकाणी दोन्ही बाजूचे वर्ग केले तर काय होईल, 2 बरोबर p²/q वर्ग आणि q वर्गाला इकडे जर पक्षांतर केलं तर p वर्ग बरोबर काय मिळेल आपल्याला 2/q वर्ग। म्हणजेच काय, याचा अर्थ p वर्ग ही समसंख्या आहे। p वर्ग ही काय आहे, समसंख्या आहे। आणि मग p सुद्धा समसंख्या आहे, p ही सुद्धा समसंख्या आहे। p सुद्धा ही एक काय प्रकारची संख्या आहे, समसंख्या आहे। म्हणजेच p चा 2 हा p चा विभाजक आहे। समसंख्या आहे म्हणजे काय, तर 2 हा p चा विभाजक आहे। मग मी म्हटलं p बरोबर 2t असं जर घेतलं तर p वर्ग बरोबर काय होईल, 2t चा वर्ग। 2t चा काय होईल, p वर्ग बरोबर 2t चा 4t चा वर्ग। p वर्ग बरोबर 2 चा वर्ग 4 आणि t चा वर्ग t वर्ग। या ठिकाणी p हा समसंख्या 2 हा p चा विभाजक आहे, 1 म्हणूया। आणि p वर्ग p बरोबर समसंख्या म्हणजे 2t घेतलं तर त्याचा वर्ग केला तर p वर्ग बरोबर काय मिळेल, 4t वर्ग। आणि मग आपल्याला या ठिकाणी इथे p वर्ग बरोबर 2q वर्ग आहे। मग या ठिकाणी एक इथं 2 म्हणूया आणि 3 म्हणूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ही 3 ची किंमत जर आपण याच्यात p च्या जागी ठेवली तर काय होईल, 4t वर्ग बरोबर 2q चा वर्ग मिळेल। आणि 2 ने जर भागलं दोन्ही बाजूला तर q वर्ग बरोबर 2t चा वर्ग मिळेल। अप्रत्यक्ष सिद्धता आपण शिकतोय। तर या q वर्ग ही सुद्धा काय आहे, समसंख्या आहे। म्हणजे 2 हा q चा सुद्धा विभाजक आहे। 2 हा q चा विभाजक आहे। 2 हा q चा विभाजक आहे। पण जर p चा विभाजक 2 हा p चा विभाजक आहे आणि 2 हा q चा विभाजक आहे, हे चौथं जर विधान म्हटलं तर या ठिकाणी आपल्या लक्षात येतंय की p/q परिमेय संख्यांचा जो विभाजक आहे त्याचा एक सोडून विभाजक नाहीये। म्हणजे आपण जे सिद्ध केलं हे विधान कसं आहे, विसंगत आहे। p आणि q चा एक व्यतिरिक्त विभाजक नाही। म्हणून आपण जे सिद्ध केलेलं आहे की मांडलेलं आहे की वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या, वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या आहे, हे विधान विसंगत आहे। म्हणजे वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या आहे, हे विधान कसं आहे, विसंगत आहे, म्हणजे ते बरोबर नाही। आणि म्हणून वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे। वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे। आता ही वर्गमुळात 2 ही संख्या आपल्याला संख्या रेषेवर सुद्धा कशी पद्धतीने दाखवता येतील की संख्या रेषेच्या उजव्या बाजूला जेवढ्या अंतरावर त्या ठिकाणी धनपरिमेय संख्या आहे त्या अपरिमेय संख्या तेवढ्या त्याच्या बाजूला डाव्या बाजूला सुद्धा अपरिमेय संख्या असतात। मग संख्या रेषेवरती आपल्याला माहित आहे संख्या रेषा सर्वांना 0
1 2 3, डाव्या बाजूला -1 -2 आणि हे -3 आहे. मग अपरिमेय संख्या 2 वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे, आपण सिद्ध केलेलं आहे. मग अपरिमेय संख्या आपण संख्यारेषेवर कशा पद्धतीने दाखवणार, तर हे एक एककांतर आहे, याला ओ या ठिकाणी मला नाव द्यायचंय ए नाव देतो मी, या बिंदूला बी नाव देतो. हे एक एककांतर आहे आणि मी वरती एक एककांतर घेतलेलं आहे. तर लंब टाकल्यामुळे या ठिकाणी काय होईल, कर्ण काटकोन होईल. आणि हे सुद्धा अंतर किती आहे 1, हे सुद्धा अंतर किती 1. मी हा कर्ण अशा पद्धतीने जोडला आणि अशा पद्धतीने जोडल्यानंतर आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी नाव दिलं सी. तर या काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या बाजूंचा वर्ग, कर्णाचा वर्ग हा काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गाच्या बेरीज एवढा असतो. म्हणजे 1 चा वर्ग 1, या ठिकाणी OC चा वर्ग, OC चा वर्ग बरोबर काय होईल, OAB चा वर्ग अधिक BC चा वर्ग, म्हणजेच 1 चा वर्ग अधिक 1 चा वर्ग, 1 चा वर्ग 1 1 2 आणि हा झाला OC चा वर्ग. वर्गमूळ घेतलं तर OC बरोबर आपल्याला किती मिळते, वर्गमुळात 2. आणि मग तो जो बिंदू आहे संख्यारेषा दाखवण्यासाठी कंपासमध्ये एवढं अंतर घेऊन या ठिकाणी त्या कंपासच्या टोक ठेवून या ठिकाणी अशा पद्धतीने जर आपण त्या संख्यारेषेला जर ठेवलं तर या ठिकाणी वर्गमुळात 2 ही किंमत त्या संख्यारेषेवर आपल्याला कशी करता येईल, दाखवता येईल. आणि मग भागाकार पद्धतीने तुम्ही जर वर्गमूळ काढण्याचा प्रयत्न केला तर 2चं वर्गमूळ भागाकार पद्धतीने काढत असताना आपण शिकलेलो आहे की वर्गमूळ भागाकार पद्धतीने कसं काढायचं आहे. कोणत्याही संख्येचं वर्गमूळ भागाकार पद्धतीने काढत असताना त्या ठिकाणी 2 गट पाडले जातात, पुढे शून्याचे 2 2चे गट अशा पद्धतीने आपण घेतले जातात आणि लहान संख्येत भागताना 1 चा भाग दिला, वरती 1 1 1, या ठिकाणी त्याच्यात 1 मिळवला, 1 1 झाले किती 2, 2तून 1 गेले किती राहिले शिल्लक 1, वरून शून्याचे 2 जोड्या घेतलेल्या आहेत. मग अशी संख्या शोधायची की याच्या जवळ 100च्या जवळ जाणारी संख्या शोधली तर त्या ठिकाणी पाहायचं आहे 24, 4 आणि 4 8, 2 दशांश चिन्हावर शून्य घेतल्यामुळे 4 चा वर भागाकार 4 याच्यात मिळवायचे असतात, त्यामुळे 96, 24 चूक 96 आणि इथे राहिले परत 4, वरून एक शून्याचा जोड घेतला. तर अशा प्रकारे भागाकार क्रिया करत असताना परत त्या ठिकाणी आता या 200च्या पुढचा जो अंक ठरवायचा आहे तो जर अंक आपण 1 घेतला आणि इथे घेऊन 1चाच भागाकार जाईल, कारण 2 जर घेतला आणि त्याच अंकाने गुणलं तर 400 पेक्षा मोठी संख्या जाते मग भागाकार पद्धतीमध्ये, म्हणून हे 282 झाले. भागाकार 1चा गेल्यानंतर इथं 281. आता आपल्याला माहिती आहे की शून्यातून 10तून 1 गेले 9, परत या ठिकाणी हातचा गेलेला आहे. तर तुम्ही पाहिलं 10तून 9 1 आणि त्या ठिकाणी 3 1 119 आपल्याला त्या ठिकाणी शिल्लक राहते. तर त्या पद्धतीनं आपण अजून एक जर शून्याचा गट घेतला वरून, तर अशी भागाकार क्रिया करत असताना आपल्याला आज भागाकार क्रिया पुढे पुढे जात जर गेलो तुम्ही तर अशा पद्धतीने 4 ने भाग दिला, त्याच्यात 4 मिळवले, 4 आणि 4 8, 2 2 8 2 4, मग याचा भागाकार काय होईल 4 चौक 16, 4 दुने 8 आणि 1 9, 4 8 32, 4 दुने 8 आणि 1 9, म्हणजे याच्या खालोखालची संख्या मिळते. याची वजाबाकी केली तर या ठिकाणी तुम्हाला 6 ठीक आहे 11तून 9 गेले 2, म्हणजे 2604. आणि अशा प्रकारे तुम्ही भागाकार क्रिया करत राहिला तर या संख्येचं वर्गमूळ 2चं वर्गमूळ आपण भागाकार पद्धतीने काढत असताना त्याचा वर्गमूळ तुम्ही जर काढा गेला तर ती संख्या काय होते, अंकाची पुनरावृत्ती होत नाही, म्हणजे अनावृत्ती. अशा प्रकारच्या संख्यांच्या भागाकाराला काय म्हणतात, अनावर्ती भागाकार म्हणतात. आणि हा अशा भागाकाराच्या संख्या आहेत त्यांना अपरिमेय संख्या म्हणतो. म्हणजे उदाहरणार्थ वर्गमुळात 2, वर्गमुळात 3 पाय. तर या परिमेय संख्या या वास्तव संख्या असतात. तुम्हाला माहिती आहे परिमेय आणि अपरिमेय संख्या सर्व मिळून काय तयार होतात, वास्तव संख्या तयार होतात. पण परिमेय संख्या वास्तव आहेत पण वास्तव संख्या परिमेय असतील असं नाही. म्हणजे याची वर्गमुळात 2ची किंमत आहे, त्याच्यानंतर पायची किंमत तुम्हाला माहिती आहे किती 3.14 आपण घेतो, परंतु ही पायची किंमत पुढे पुढे अनावर्ती स्वरूपातलं जे त्याचं हे आहे भागाकार स्वरूप, तर त्यासारख्या संख्या या आपण अपरिमेय संख्या म्हणतो. आणि याच्यावरून आपल्याला लक्षात येते की आता का वर्गमुळात 2, वर्गमुळात 3 ज्या संख्यांची वर्गमूळ आपल्याला माहित नाही, वर्गमुळात 5, वर्गमुळात 7, या संख्या सर्व संख्या अपरिमेय संख्या आहेत. त्या संख्या आपण संख्यारेषेवर या पद्धतीने दाखवू शकतो. आपल्याला तो प्रश्न परीक्षेला विचारला जातो.
आता पहा पुढचा भाग आहे अपरिमेय संख्यांचे गुणधर्म. अपरिमेय संख्यांचे गुणधर्म आपण पाहत असताना सर्व ज्या परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या घेतल्या तर यांची बेरीज किंवा वजाबाकी केली तर आपल्याला मिळणाऱ्या संख्या कशा असतात, अपरिमेय संख्या असतात. त्याच्यानंतर शून्यतर परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या यांचा गुणाकार आणि भागाकार ह्या क्रिया केल्या तर आपल्याला मिळणाऱ्या संख्या ह्या अपरिमेय संख्या असतात. याचा निर्णयाचा पडताळा आपण संख्या घेऊन तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर दोन अपरिमेय संख्यांचा ज्या ठिकाणी बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार जर तुम्ही केला तर त्या ठिकाणी त्या संख्या परिमेय किंवा अपरिमेय असू शकतात. म्हणजे त्याच्यामधला हा या अपरिमेय संख्यांचे गुणधर्म आहेत. त्याच्यानंतर वास्तव संख्या मधील क्रमसंबंधाचे गुणधर्म जर आपल्याला पाहायचे झाले तर जर ए आणि बी वास्तव संख्या असतील, वास्तव संख्या, तर याच्यामधला क्रमसंबंध कसा असू शकतो, ए बरोबर बी किंवा ए लेस दॅन बी किंवा ए हा मोठा आहे बी पेक्षा असा त्यांच्यामधला क्रमसंबंध असू शकतो. दुसरं एखादं पाहिलं तर जर ए हा बी पेक्षा लहान आहे, जर ए हा बी पेक्षा लहान आहे व बी हा सी पेक्षा लहान आहे तर याच्यामधला क्रमसंबंध आपण वास्तव संख्यामध्ये काय शकतो, ए हा सी पेक्षा लहान आहे असं म्हणू शकतो. त्याच्यानंतर तिसरा वास्तव संख्यातला गुणधर्म काय पाहिजे, जर आपल्याला माहिती ए हा बी पेक्षा लहान आहे तर ए अधिक सी, दुसरी एक वास्तव संख्या त्याच्यात मिळवली तर हा बी अधिक सी पेक्षा त्याचा गुणधर्म काय सी पेक्षा त्या संख्या लहान येतील. चौथा गुणधर्म जर तुम्ही पाहिला जर या ठिकाणी वास्तव संख्या क्रमसंबंधामधला जर पाहिला, जर ए हा बी पेक्षा लहान आहे आणि सी संख्या घेतली ही शून्यापेक्षा मोठी आहे, सी ग्रेटर दॅन 0, शून्यापेक्षा मोठी असेल तर त्यांचा गुणाकार हा ए सीचा गुणाकार हा बी सीच्या गुणाकारापेक्षा लहान येतो. पण दुसरी कंडिशन अशी आहे की सी हा जर शून्यापेक्षा जर लहान असेल तर आपल्याला माहिती आहे ए सी ग्रेटर दॅन बी सी, म्हणजे हा गुणाकार ह्या बी सी पेक्षा मोठा होऊ शकतो. हे आपल्याला सर्वांना या ठिकाणी माहिती आहे. तर याचा भाग आपल्याला उदाहरण सोडवण्यासाठी वास्तव संख्यामध्ये क्रमसंबंधांचा आपल्याला उपयोग. हा पहा आता आपल्याला माहिती आहे की ऋण संख्येचे वर्गमूळ आपल्याला पाहत असताना कोणत्याही वास्तव संख्येचे वर्गमूळ जर पाहिलं किंवा वर्ग केला तर ती ऋणोत्तर संख्या असते. म्हणजे नेहमी कोणत्याही वास्तव संख्येचा वर्ग ही कशी येते, धन संख्याच येते, हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. परंतु या ठिकाणी जर -5 या संख्येचा वर्ग घेतला तर या ठिकाणी आपल्याला काय मिळणार आहे, याचं उत्तर -5 येते. म्हणजे ही वर्गमुळात -5 ही संख्या जी आहे ही वास्तव संख्या नाही किंवा तिचं जे आलेलं वर्गमूळ आहे ही वास्तव संख्या नसते, हे आपल्याला या ठिकाणी पाहता. आता पहा एक प्रश्न आहे, परत प्रश्न आपल्याला विचारला प्रत्यक्ष स्थितीचा 4 वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे सिद्ध करा. मी त्या ठिकाणी म्हणतो समजा 4 वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या आहे, ही परिमेय संख्या आहे असे म्हणतो की ज्या 4 वर्गमुळात 2 ए छेद बी, ए आणि बी या पूर्णांक संख्या आहेत आणि बी नॉट इक्वल टू 0, म्हणजे बी हा 0 नाही आहे. तर याचं जर तुम्ही पाहिलं तर हेच विधान जर आपण कसं केलं, वर्गमुळात 2 बरोबर ए छेद 4 बी केलं तर या ठिकाणी ए छेद बी या ठिकाणी 4 ए छेद बी ए छेद 4 बी आपल्याला मिळते. तर मग याच्यामध्ये लक्षात येते की या दोन्हीमध्ये की आपल्याला ए छेद 4 बी या परिमेय संख्या आहेत, ही म्हणजे ही ए छेद 4 बी ही परिमेय संख्या आहे आणि ए बी पूर्णांक संख्या सुद्धा आहेत, एक पूर्णांक संख्या आहेत. म्हणजेच या ठिकाणी एकचं विधान जर पाहिलं तर वर्गमूळ या विधानाची एक विधान एकची डावी बाजू अपरिमेय संख्या आणि उजवी बाजू ही परिमेय संख्या येत असेल, हे विधान कसं आहे मग विसंगत आहे. म्हणजेच 4 वर्गमुळात 2 ही संख्या परिमेय मानणे चूक आहे, म्हणून काय ते चुकीचं आहे. विधान कसं विसंगत आहे, म्हणून 4 वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे. 4 वर्गमुळात 2 ही
अपरिमेय संख्या आहे. म्हणजे वास्तव संख्या या ठिकाणी पाहिलं पूर्णांक संख्या ह्या परिमेय संख्या असतात आणि त्याच्यावरून हे विधानाची विसंगत आहे. संख्या परिमेय मानणे चूक आहे आणि 4 ही अपरिमेय संख्या आहे. त्याच्यानंतर पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे की संख्यांच्या दरम्यानच्या 3 परिमेय संख्या लिहा. आता 3 परिमेय संख्या लिहिण्यासाठी आपल्याला ह्या दोनची सरासरी जर काढली समजा तर 0.3 अधिक 0.5 याला जर 2 न भागलं तर सोडत असताना तर किती मिळते 0.3 वजा 0.5 भागिले 2 म्हणजेच किती 0.2 भागिले 2 वजा 0.2 भागिले 2 आणि याला भागिले तर वजा 0.1 मिळते. म्हणजे या दोन संख्येच्या दरम्यान 3 परिमेय संख्या आपण शोधायच्या. त्याच्यापैकी एक परिमेय संख्या आपण पाहिली 0.1 म्हणजे 0.3 आणि वजा 0.1 आणि वजा 0.5 याच्यामध्ये एक संख्या आपल्याला मिळाली. 3 शोधायच्या. जशा पद्धतीने सरासरी या दोन्हींची पाहिली तशी सरासरी या दोन्हींची काढा. त्याच्यानंतर ह्या दोन्हींची सरासरी काढा. काय मिळते पहा. मग दुसरी संख्या शोधण्यासाठी 0.3 वजा 0.1 भागिले 2 0.3 म्हणजे 0.2 भागिले 2 मग आपल्याला मिळाली 0 बे म्हणजे या ठिकाणी मिळालेली संख्या 0.1 ही संख्या मिळते. ही कुठे आहे या दोन्हींच्या मध्ये म्हणजे या ठिकाणी 0.1 ही संख्या आपल्याला मिळाली. त्याच पद्धतीने इकडे पहा या दोन्हींची सरासरी काढून पहा. वजा 0.1 आणि वजा 0.5 भागिले 2 तर मिळते आपला वजा 0.6 भागिले 2 तर 0.3 मायनस म्हणजे ही सूट कुठे मिळते तर मायनस 0.3 या ठिकाणी आपल्याला मिळाली. म्हणजे 0.3 आणि 0.5 याच्या दरम्यान आपल्याला कोणकोणत्या संख्या मिळाल्या तर 0.1 मायनस 0.1 आणि मायनस 0.3 या 3 संख्या या 0.3 आणि 0.5 या दोन संख्येच्या दरम्यान आपल्याला मिळू शकतात. आपण अशा असंख्य संख्या शोधू शकतो. मग परत आपल्याला वाटलं की 5 संख्या शोधायच्यात. परत याच्यात आणि याच्यात तुम्ही शोधू शकता, याच्यात आणि याच्यात शोधू शकता, याच्यात आणि याच्यात ज्या मिळालेल्या आहेत त्याच्यामध्ये 2 संख्येच्या सरासरी घेत अशा असंख्य संख्या तुम्ही शोधू शकता. त्याच्यामधल्या आपल्याला फक्त 3 परिमेय संख्या विचारलेल्या आहेत तेवढंच आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. त्या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.